नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्सचे जे बेसिक आहेत बघा, म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत बघा मॅथ्स सब्जेक्टसाठी, या बेसिकवर 10वीच्या एक्झाममध्ये बरेचसे एक्झाम्पल या ठिकाणी आले असतात बघा. जे की आपलं पहिले चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन विथ व्हेरिएबल्स. याचा जो काही बेसिक आहे, याचा काही बेसिक रूल आहे बघा, जे आपल्या ठिकाणी यायला पाहिजे. तर पहिली गोष्ट कोणती बघा ठिकाणी की ॲडिशन असेल, तर हे ॲडिशन आपण जे असे जनरल ॲडिशन करतो ते ॲडिशन वेगळी, आणि तुमची सबट्रॅक्शन असेल त्या ठिकाणी सबट्रॅक्शन, किंवा मल्टिप्लिकेशन असेल या ठिकाणी, आणि डिव्हिजन असेल, तर यांच्या ठिकाणी कशा प्रकारे करतात बरोबर आहे. तर बघा, जर समजा इथं -3 आहे, -6 आहे, ते इक्वल टू काय आहे बरोबर आहे. -4 आहे, +8 आहे, इक्वल टू काय, किंवा -3x + 4x इक्वल टू काय असेल बघा, -3x - 4x इक्वल टू बघा. तर बऱ्याच वेळेस ठिकाणी आपलं कन्फ्युजन झालं असतं या ठिकाणी आन्सर कशा प्रकारे काढायचं, ठीक आहे. किंवा आपण मल्टिपलमध्ये ॲड करून बघा, -3 × -4 काय असेल, -6 × +2 काय असेल ठिकाणी, -9 डिव्हिजिबल बाय 3 काय असेल, आणि -9 डिव्हिजिबल बाय -3 काय असेल बघा. तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करत असताना म्हणजे लिनियर इक्वेशनमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस याची गरज पडते की आपल्या ठिकाणी कन्फ्युजन होतं की आपल्याची व्हॅल्यू कशा प्रकारे काढायची ना बघा. तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय करायचं, ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये नेहमी लक्षात ठेवायची की याच्यात बघा नेहमी गोष्ट काय लक्षात ठेवायची, आणि नेहमी काय करायचं, मोठ्या संख्येचं साईन द्यायचं, काय द्यायचं, मोठ्या संख्येचं साईन द्यायचं, मोठ्या संख्येचे साईन देऊन टाकायचं. पर्यंत साईन म्हणजे कोणतं, प्लस असेल तर प्लस द्यायचं, मायनस असेल तर मायनस, हा पहिला आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा. तर याच्यामध्ये बघा कोणती मोठी संख्या आहे, मायनस आहे, पहिल्यांदा मायनस संख्या. ते बघा कोणती संख्या मोठी आहे, 8 आहे, प्लस देऊन टाका. याच्यात बघा कोणता प्लस म्हणजे 4 आहे, देऊन टाका. इथं मोठी संख्या कोणत्या ठिकाणी मायनस, पहिल्यांदा मायनस. बऱ्याच वेळेस आपल्या ठिकाणी त्याचं साईन कोणतं आहे, प्लस आहे का मायनस आहे, ह्या ठिकाणी आपल्या ठिकाणी भरपूर सारं कन्फ्युजन असतं आणि चुकतात बऱ्याच मुलांचे असे एक्झाम्पल बघा. तर काय असेल याच्यामध्ये, आता हा आपला पहिला नियम झाला की नेहमी मोठ्या संख्येचे साईन द्यायच्यापर्यंत. आता दुसरा नियम काय बघा ठिकाणी, जर साईन सेम असेल, जर साईन काय असेल हे बघा सेम असेल, म्हणजे काय ठिकाणी सारखे असेल, तर सारखे असेल असेल काय ठिकाणी, जर त्यांची साईन सारखी असेल तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची, तर काय ठिकाणी तर बेरीज करायची, काय ठिकाणी बेरीज करावी, काय ठिकाणी बघा बेरीज करावी. आणि जर समजा साईन सारखी नसेल तर वजाबाकी करावी बघा. जर साईन सारखी सेम असेल त्यांची बेरीज करायची बघा. इथं -6 -3ची बेरीज करा, 6 + 3 9 होते बघा. इथं काय प्लस आहे, -2 साईन अलग आहे, त्याची सबट्रॅक्शन करा. 8 मधून 4 गेले खाली उरले 4 बघा. साईन वेगवेगळं आहे, 4 मधून 3 गेले खाली उरला 1x, म्हणजे केंद्र एक्सच येईल फक्त बघा. साईन सेम इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, यांची बेरीज करा 7x. तर आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे बघा. आता दुसरं काय ठिकाणी मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये याचा थोडासा नियम सोपा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर साईन सेम असेल तर प्लस घ्यायचं त्या ठिकाणी. जर साईन काय ठिकाणी बघा सारखे असेल, काय ठिकाणी असेल सारखे असेल तर काय करायचं आपल्याला ऑलवेज प्लसच घ्यायचं, काय बघा. जर साईन सेम असेल तर प्लस घ्यावी, आणि जर साईन सेम नसेल तर मायनस घ्यायचं. एक साधं सिंपल बघा. इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे, प्लस घेऊन टाका. 4 × 3 = 10 बघा. इथं प्लस, इथं मायनस आहे, साईन अलग आहे, मायनस घेऊन टाका. साईन 2 × 12. इथं बघा साईन वेगवेगळे, ह्या प्लसवाला आहे, मायनसवाला, -3 × 9 बघा. इथं हा पण मायनसवाला, हा पण मायनसवाला, प्लसमध्ये +3. म्हणजे काय होतं बघा, जर यांचे साईन सेम असेल, या ठिकाणी साईन सेम असेल यांचे, तर नेहमी प्लस घ्यायचे. तिथं आपल्याला लहान मोठं काही विचार करायचा नाही, परंतु आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन त्याचा विचार करावा लागतो, ठीक आहे.